सर्व फील्ड स्टाफला सूचना आहे. जसं आता ह्या इनफिल्डरमध्ये हे सगळं शेतामधलं जे काही पडलेलं किंवा कडकाठाच्या जे काही उसा असतात उभे, तर शेतकरी काय करतात ते कट करून ह्याच्यामध्ये टाकतात. तर ह्याच्यामध्ये ह्या इनफिल्डरमध्ये टाकल्याच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर ह्याला सगळे जे आहे ते आहे असे वाडे जे आहे ते आपल्याला दिसत आहेत. ते वाडे कट केलेले नाही आहेत. तर असे वाडे लगेच ह्या इनफिल्डरमधून जे आहे ते डायरेक्ट कारखान्याकडे येणाऱ्या वाहनामध्ये भरू नका. संबंधित शेतकऱ्याला जे आहे ते आपलं काम आहे सूचना देणं की त्याचे वाडे जे आहे ते आपण कट करणं गरजेचं आहे. 2 दिवसाखाली जे काही आपल्याला एक व्हिडिओ आपण शेअर केला होता, फोटो शेअर केले होते, आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचा जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये असंच इंजिनियरनी टाकलं होतं. कारखाना 2 वेळेस बंद पडला होता आपला. तो कारखाना बंद पडायचं कारण काय होतं तर हे असे सगळे वाडे जे आहेत ते त्या डायरेक्ट गव्हाणीमध्ये जाऊन पडले होते. हार्वेस्टरचाच तो माल होता आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी चूट जाम झाला होता 2 वेळेस. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की कारखाना हा चालू असताना अजिबात आपल्याला बंद पडून चालत नाही, संस्थेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर सूचना ह्याच्यामध्ये सर्वांनी एक काळजी घेणं गरजेचं आहे की अशा पद्धतीचे वाड्यासह ऊस जे आहे ते डायरेक्ट येता कामा नाही. आपण सतत इथं पाठपुरावा करून किंवा संबंधित जे हार्वेस्टर चालक असतात, ऑपरेटर असतात, इनफिल्डर चालक असतात, तर त्यांना हे जे आहे ते सूचना जे आहे ते आपण देणं गरजेचं आहे. आणि पाचट आणि वाड्यासहित सगळा ऊस अखंड जो आहे तो हार्वेस्टरच्या वाहनामध्ये येणार नाही. ती काळजी जी आहे ते सर्वांनी घ्यावी.